आषाढी एकादशी निमित्त अनेक वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात। दरवर्षी या वारीत वाढ होतीये। शेकडो वारकरी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात। गोवा तसंच दोडामार्ग तालुक्यातील अनेक वारकरी दरवर्षी पायी वारी करत पंढरपूरकडे जातात। मुळगाव गोवा येथील श्री सातेरी केळबाय वारकरी मंडळाच्या वतीने शेकडो वारकरी विठ्ठल रुक्मिणी नामस्मरण करत विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग जयघोष करत शनिवारी दोडामार्ग इथून रवाना झाले। गोवा तसंच दोडामार्गामधील शेकडो वारकरी यामध्ये सहभागी झाले होते। मुळगाव येथील वारकरी यांची अनेक वर्ष ही पायी वारी सुरू आहे। यात आता वारकरी यांची वाढ झाली। ठिकठिकाणी या वारकरी मंडळींचं स्वागत तसंच राहण्याची व्यवस्था केली जाते। मुळगाव येथील श्री सातेरी केळबाय वारकरी मंडळ वारकरी यांचं दोडामार्ग इथून 4:30 वाजता आगमन झालं। विठ्ठल रुक्मिणी मूर्ती असलेला रथ आकर्षक सजावट करून सजवण्यात आला होता। रथ पुढे तर मागे वारकरी अशी पायी वारी निघाली। यावेळी प्रत्येकाच्या मुखी विठ्ठल रुक्मिणीचं नामस्मरण होतं। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय घोषात ही पायी वारी पंढरपूरकडे प्रस्थान झाली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।